त्या कर्जाला एक करार केला जातो की अमुक एका काळामध्ये जो अल्प काळ आहे त्या कालावधीनंतर ह्या बँका कर्जाची परतफेड करतील आणि रिझर्व्ह बँक त्यांच्या सिक्युरिटीज त्यांना परत देतील। याला म्हणायचं रेपो, रिपर्चेस ऑप्शन्स। आपल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पुन्हा खरेदी करायच्या। आता ह्या रेपोचा दर जर वाढला तर आपण कल्पना करू शकतो बँकांनी घेतलेली कर्जच महाग होती आणि मग बँका वितरित जी कर्ज करतात त्यांनाही अधिक व्याजदर लावणं हे बँकेला आवश्यक होईल। म्हणून रेपो रेट वाढला की बँका घेत असलेल्या कर्जांचं व्याज वाढतं आणि बँकांचं व्याज वाढल्यामुळे बँका जी कर्ज देतात त्या कर्जावर सुद्धा व्याज वाढतं। म्हणजेच कर्ज महाग होतात आणि कर्ज कमी